पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर MIDC मध्ये आज 17 मार्चला सकाळी पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। प्लॉट क्रमांक J62 मधील भाविका फार्मा कंपनीच्या कारखान्यात सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली। आग लागल्यानंतर काही क्षणातच कारखान्यातून काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दिसले। परिसरातील नागरिक आणि इतर कारखान्यामधील कामगारांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर काही स्फोटही झाले, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली। घटना लक्षात येताच कारखान्यातील कामगारांनी तत्काळ बाहेर धाव घेतली। प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार कोणताही कामगार आत अडकलेला नाही आणि सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान बोईसर MIDC मध्ये वारंवार घडणाऱ्या अशा आगीच्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सुरक्षा नियमांचे पालन होते का, यंत्रणांची नियमित तपासणी होते का आणि आपत्कालीन व्यवस्थापन कितपत सक्षम आहे यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अशा घटना नेहमीच घडत आहेत, पण त्या थांबणार कधी हा मोठा प्रश्न आहे। प्रत्येक वेळी नशीब जोरावर जीवितहानी टळते, पण प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापन अजूनही धडा शिकताना दिसत नाही। कागदोपत्री सुरक्षा आणि प्रत्यक्षात निष्काळजीपणा यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची चर्चा रंगत आहे। औद्योगिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकीच कामगारांची सुरक्षितता देखील अत्यावश्यक आहे। नियमांचे काटेकोर पालन, नियमित तपासणी आणि जबाबदारीची जाणीव ठेवली तरच अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।